जळव टीम आणि टीम झुंजार बोरगेवाडी आपला 12वा खेळाडू पाठवा. पंच 2 मिनिटं. पंच बॉलर नेम झुंजार बोरगेवाडी प्लीज आपला 12वा खेळाडू या. विनंती असेल कारण ही महत्वाची मॅच आहे मित्रांनो. पंच 1 मिनिटं. बॉलर नेम सांगा प्लीज. सोमेश बोरगे. यस सामन्याला होते सुरुवात. आघाडीचे बॅटर धर्मा आणि त्यांच्या साथीला गुरु पवार. धर्मा पवार पहिल्या चेंडूवर अनोख्या पद्धतीने चेंडूला खेळून दिलाय, फेकून दिला डीप बॅकवर्ड पर लेग सीमा रेषा पार. 6 धावेने मात्र धावांचा श्री गणेशा होत असताना धर्मा पवार ब्रँडेड 6 धावा षटकार. ही खासियत आहे टीम जळव या संघाची, कारण या संघाची फलंदाजीची खोली ही मजबूत आहे. धर्मा पवार त्यांच्या साथीला आहेत गुरु पवार. ही या जोडी आघाडीच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. आज संपूर्ण प्रत्येकाचं लक्ष मात्र या नाना चषकावरती लागले, कारण 1 लाख रुपयांचा पारितोषिक कोण फटकावेल त्याची चर्चा, त्याची उत्कंठा मात्र आहे. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कबड्डी बॅकवर्ड पॉइंटच्या मधून अगदी क्रिकेटमधील नेत्रदीपक फटका. सलगच्या 2 चेंडूवर 2 षटकार. धर्मा पवार काय फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये. दोन चेंडूवर 2 षटकार आलेत. सलगचा तिसरा येईल का? धर्मा पवार जणू काही या डगआउट मधून सेट होऊन आले होते. खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला 1 धाव मात्र हवी आहे. चोटी धाव अंगलट आली असती, पैकी खराब आहे. एक चोटी धाव मात्र प्राप्त केली जाते. चिकी सिंगल. टीमच्या टोटलमध्ये 13 धावा धाव फलकावर. धर्मा पवार आणि त्यांच्या साथीला आहेत गुरु पवार. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाज सोमेश बोरगे. स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अगदी मागे मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव सोडली जाते. गुरु पवार कौतुक करेन मी टीम झुंजार बोरगेवाडी ज्यांच्या नावामध्ये आहे झुंजार, त्यांनी झुंजार खेळ केलाय. आज मात्र सर्वोत्तम आपले द्यावे लागतील, कारण जर आता नाही तर 12 महिने वाट पाहावी लागेल या स्पर्धेची, नाना चषकाची. 4 चेंडू अखेर 14 धावा धाव फलकावर. फुलटॉस चेंडू. अशा चुका तुम्ही करू शकत नाहीये. अनोख्या पद्धतीने स्लॉक स्वीपचा फटका. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. 4 धावा. धर्मा पवार पेटंट चौकार. 18 धावा धाव फलकावर. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्लॉक स्वीपचा फटका फक्त चेंडूला दिशा दिल्या. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी याचा मात्र प्रात्यक्षिक दाखवत असताना या मॅच मध्ये धर्मा पवार एक विस्फोटक खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळवणे चांगला खेळ केलाय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज सोमेश बोरगे. 1 to go. एट रन्स ऑन बोर्ड. ही महत्वाची मॅच आहे. संध्याकाळचं सत्र आणि ज्या प्रकारे खेळपट्टी तयार झाली आता. फुल लेनचा चेंडू. धर्मा पवार यांच्या बॅट मधून विस्मयकारक फटका. चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान 6 धावांसाठी. नाना चषक षटकार. धर्मा पवार यांनी या षटकामध्ये धावा ठोकल्या तब्बल 24. वैयक्तिक 23 धावांवर खेळ करत असताना ही खासियत आहे टीम जळवची, कारण त्यांच्या कर्णधाराने वक्तव्य केलं होतं की आम्ही 4 षटकामध्ये 70-75 करू शकतो आणि त्या दिशेने ही टीम वाटचाल करते का. दुसऱ्या बाजूला टीम झुंजार बोरगेवाडीला खेळ करावा लागेल. झुंजार आणि या मॅच मध्ये जोडी फोडावी लागेल. षटक क्रमांक 2 सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर अजय बोरगे. अजय बोरगे दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी.
या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर एक नेत्रदीपक आयोजन आणि आयोजनामध्ये प्रत्येक गोष्टीची अगदी प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं आहे. मग क्रीडांगण असू द्या, ट्रॉफीज असू द्या, ज्या प्रकारे मालिकावीरासाठी लॅपटॉप आहे, बेस्ट बॉलरसाठी लॅपटॉप आहे आणि 5 लकी प्रेक्षकांना स्मार्ट वॉच आहे ते देखील आयोजकांच्या माध्यमातून दिलं जाईल. औचित्य आहे नानांचा वाढदिवस, कारण पोपटराव कदम साहेब आपल्या संघटनेचे संस्थापक, एक सामाजिक कार्य करणारं दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त ही अभूतपूर्व स्पर्धा. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळलाय, रोहित चेंडू खाली मिड विकेटला तैनात आहे, चुकी होणार नाहीये. अप्रतिम झेल टिपलाय राहुल यांच्या माध्यमातून. रोहितचं टी शर्ट घालून आलेत, कदाचित रोहित शर्माचे फॅन असावे. झेल टिपलाय आणि पहिला विकेट मात्र प्राप्त होईल सुनसार बोरगेवाडीला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले इन ॲट नंबर 3 नवनाथ पवार. एक पवार बाद झाले आणि दुसरे पवार आलेत नवनाथ पवार आणि त्यांच्या साथीला आहेत धर्मा पवार. कौतुक करेन मी अजय बोरगे यांचं. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, क्रिकेट मधील पुस्तकी फटका, अफलातून स्ट्रोक, राहुल द्रविड यांची आठवण करून देणारा स्क्वेअर कट, 4 धावा, चौकार. लेदर क्रिकेटचं हे क्रीडांगण आहे आणि लेदर क्रिकेटचा फटका पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे त्यांनी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला, डीप बॅकवर्ड पॉईंट तैनात होता, परंतु ही आउटफील्ड वेगवान आहे. आज जरूर गुरुवारपर्यंत सर मुंबईमध्ये पाऊस होता सचिन दादा, आणि या आयोजकांनी काय मेहनत घेतली, शेवटपर्यंत हार मानली नाही, कारण त्यांना माहीत होतं स्पर्धा होणार आहे, पाऊस आपल्याला साथ देणार आहे आणि देवाचे आशीर्वाद आहेत आयोजकांच्या पाठीशी. मेहनत करा, देव नेहमी सोबत असतो. शफल होऊन खेळायचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतो, एक सोटी धाव हवी, एक चिकी सिंगल डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला सरून, डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. चेंडू लागलाय, पहा अगदी दुखापत झाली आहे का, आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, कारण चेंडू शरीरावर आदळलाय जरूर. आज ज्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन, टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले एका लेगबाईजने 29 धावा. दुखापत आशा करूया की दुखापत गंभीर नसावी, परंतु क्रिकेटमध्ये हे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं, कारण क्रिकेट हा खेळ धाडसाचा खेळ आहे. दुखापत होणं साहजिकच असतं आणि दुखापत जर झाली नाही तर मात्र तुम्ही खरे खेळाडू समजले जात नाहीये. कारण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2021चा तो ऑस्ट्रेलियाचा दौरा चेतेश्वर पुजारा यांनी ज्या प्रकारे चेंडू शरीरावर घेतले होते, आणि हे कोणत्याही फलंदाजासाठी ज्यावेळेला चेंडू शरीरावर लागतो तो अभिमान असतो, कारण त्यावेळेला तुमची जिद्द दिसते, तुमची जिगर दिसते की तुम्ही किती जिगरबाज खेळाडू आहात, आणि ते जिगरबाज दाखवले या खेळाडूने. फलंदाज नवनाथ पवार. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 29. 1.3 चेंडूंचा खेळ झाला, 29ला 1. धर्मा पवार वैयक्तिक 23 धावा. या खेळाडूने देखील आजचा दिवस गाजवलाय, कारण ही खासियत आहे धर्मा पवार यांची, विस्फोटक खेळासाठी जाणले जातात. स्क्वेअर कटचा फटका, डी पॉइंट आहे, दैना चेंडू हातामध्ये मारला होता, जरूर चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने. झेलची संधी होती आणि संधीचं सोनं करता आलं नाहीये, संधीची माती केली आहे. 4 धावा येतोय, चौकार. धर्मा पवार यांचा झेल सोडणं तुम्हाला या सामन्यामध्ये परवडणार नाहीये, कारण ही टॉप 3ची मॅच आहे. जर तुम्ही अशा झेल सोडाल तर तुम्ही झेल नाही सोडत आहे, एक ट्रॉफी सोडताय मित्रांनो, कारण टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट जळव हा असा संघ आहे ज्याला तुम्ही संधी द्याल तर ते तुमच्या फक्त मानगटीवर येऊन नाही बसणार, तुमच्या मानेवर येऊन बसतील. ही अशी टीम आहे, एक आक्रमक टीम आहे. कॅचेस पकडावे लागतील, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. परंतु या मॅचमध्ये पुढारपण करेल का झुंजार बोरगेवाडी, कारण त्यांच्या नावातच आहे झुंजार.
स्टॉक स्वीपचा फटका क्षेत्ररक्षक आहे, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात, एकदा प्राप्त केली जाईल. आणि ज्या प्रकारे धर्मा पवार यांचा खेळ आहे, चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करतात, ज्या प्रकारचा चेंडू त्या प्रकारची फटकेबाजी आणि अशा प्रकारचे खेळाडू या संघटनेचं नाव मात्र संपूर्ण राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये उज्ज्वल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण हा खेळाडू सातारा प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूने आपल्या गावाचं नाव, आपल्या संघटनेचं नाव मात्र रोशन केलंय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय, स्वीपर कव्हर दूर आहे, चेंडू त्याच्या डोक्यावरून 6 धावांसाठी अफलातून स्ट्रोक, पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका, 6 धावा षटकार. या षटकाराने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावर हा पहा रिप्ले तुमच्या समोर. नवनाथ पवार यांची पॉवर, वॉट अ स्ट्रोक. अशा प्रकारचे फटके प्रेक्षकांना प्रेमात पाडतात. 2 षटका अखेर 40 धावा धावफलकावर. 20च्या धावगतीने 40 धावा धावफलकावरती नोंद केल्यात. वॉट अ फॅबुलस इनिंग बाय धर्मा पवार. वैयक्तिक 28 धावा. आता पवारांची पॉवर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर. राहुल बोरगे 40 धावा धावफलकावर. 20च्या धावगतीने 40 केल्यात. जर 20ची धावगती राहिली तर 80 होऊ शकतात. त्यांच्या कर्णधाराने केलेलं वक्तव्य खरं ठरवण्याची वेळ आली आहे. 80 होतील का? क्रिकेट आहे, काही घडू शकतं. दुसऱ्या बाजूला झुंजार बोरगेवाडी. राहुल बोरगे एक चांगलं षटक हाताळचं आहे. एका षटकाने तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता. स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग स्टॉप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मागे धावेल. चेंडू मात्र इथे शर्यत जिंकेल. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा चौकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मधून चेंडू अगदी थर्डमॅन क्लिअर करतोय. 44 धावा धावफलकावर. काय अद्भुत फलंदाजी केली आहे धर्मा पवार. वैयक्तिक 8 चेंडूमध्ये 32 धावा. या स्पर्धेमध्ये अद्याप वैयक्तिक अर्धशतक आलं नाहीये आणि हे अर्धशतक या नॉकआउट महत्वाच्या सामन्यामध्ये येईल का? मॅन फ्रॉम जळव धर्मा पवार. पुनर्लेनचा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला आपल्या डाव्या बाजूला धावत जात असताना विलक्षण, अद्भुत, अप्रतिम, अविस्मरणीय झेल टिपलाय. ओमकार बोरगे यांनी कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. धर्मा पवार यांच्या मोठा गडी प्राप्त केलाय टीम झुंजार बोरगेवाडी. 9 चेंडूमध्ये 32 धावांची विस्फोटक केली. 355.56चा स्ट्राईक रेट. आणि हा पहा खेळाडू अगदी आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. आमचे कॅमेरामॅन जतीन आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना या मॅचमध्ये तब्बल जाऊन पोहोचले धर्मा पवारांच्या विस्फोटक खेळीमध्ये. 44 धावा. काय वास आहे त्यांच्यासाठी. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. खेळता क्षणी त्यांना देखील जाणवलं की फटका फसलाय. सुमित पवार इन ॲट नंबर 4 दाखल झालेत. रोहित बोरगे यांनी मात्र विकेट प्राप्त केलाय. इथून मॅच मध्ये पुनरागमन करेल का झुंजार बोरगेवाडी? रनअप मध्ये व्यत्यय आला. डेड बॉलचा इशारा केला जातोय. 44 ला 2 रोहित. राहुल बोरगे. चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे जरूर. क्षेत्ररक्षक लॉंगॉनवरून वेगाने जरूर गेले. चेंडू हातातून निसटला. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. झेल हातातून निसटला जातोय. ओमकार यांनी आधीचा झेल चांगला टिपला होता धर्मा पवार यांचा, परंतु हा झेल निसटला. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. एखादा चांगला झेल तुम्ही पकडता आणि एखादा सोप्पा झेल म्हणता येत नाही, कारण क्रिकेटमध्ये कोणताही झेल सोप्पा अथवा कठीण नसतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. 46 धावा धाव फलकावर. एका षटकामध्ये तुम्ही पुनरागमन करू शकता. एका षटकामध्ये तुम्ही मॅचमधून बाहेर जाऊ शकता. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आणि ग्रामीण क्रिकेट आहे. शफल खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. रक्षक चेंडू चुकी करतोय. फेकी तर कोणत्या दिशेने केली जरूर. अपील केले आणि तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते धावबादसाठी. तिसरे पंच आता इन ॲक्शन असतील. डिसिजन पेंडिंग.
फलंदाज धावबाद चांगलं यष्टीरक्षण तेवढी चांगली फेकी. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू 2 to go. चार चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 46. जसा आपण उल्लेख केला की या क्रिकेट असा खेळ आहे ना की तुम्ही एका षटकामध्ये सचिन दादा मॅचमध्ये येऊ शकता आणि एका षटकामध्ये मॅचमधून जाऊ शकता आणि ते षटक हाताळलंय राहुल बोरगे यांनी. कारण ज्या धावा 2 षटकामध्ये 40 झाल्या होत्या त्यांनी मात्र कुठेतरी धावांचा ब्रेक लावलाय या धावसंख्येवर. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आहेत इन एट नंबर 5. मुकुटराव पवार आप्पा म्हणून त्यांना ओळखतात सगळेजण. आता आप्पा खेळ कसा करतील हे पाहायचं नजर असेल त्यांच्यावर देखील. परंतु राहुल बोरगे काय गोलंदाजी केली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र इनसाइड आउट फटका खेळायचा होता. वेग आहे राहुल बोरगे यांच्याकडे. डॉट बॉल. 5 चेंडू अखेर धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 46. हे ग्रामीण क्रिकेट आहे. हे ग्रामीण क्रिकेट गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळलं जातं आणि या ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. मी या कौतुक करेन रामदादा सावंत साहेब यांचं आपले अध्यक्ष आहेत. एवढं चांगलं क्रीडांगण उपलब्ध करून दिलं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असलेली त्यांची कमिटी त्यांचं देखील विशेष कौतुक. कारण तुम्ही संपूर्णपणे उभे असता त्यावेळेला मात्र एवढं चांगलं आयोजन त्याच दरम्यान हुक केलाय. चेंडू फाईन लेगला अगदी 4 धावांसाठी मार्गस्थ होईल. येतोय शेवटच्या चेंडूवर चौकार सांघिक अर्धशतक धावफलकावर. टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली यांचं 50ला 3. राहुल बोरगे यांचं चांगलं षटक. पहिल्या 5 चेंडूवर अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर आला चौकार. परंतु 10 धावांचं षटक चांगलं पाहायला मिळालं. एक गडी देखील त्यांनी बाद केला महत्त्वाचा धावबाद स्वरूपात. म्हणजेच काय तर आता टीमची धावसंख्या धावफलकावर जी वेगाने पुढे जात होती ती मात्र कुठेतरी तिला रोख लावलाय. 50 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कोणावर विश्वास दाखवला जाईल. अविनाश बोरगे यांच्यावर मात्र विश्वास दाखवलाय कॅप्टनने. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत अविनाश बोरगे. म्हणजे या पहा आज जर पाहिलं तर झुंजार बोरगेवाडीचे खेळाडू फक्त क्रिकेटमध्येच नाही तर आपल्या करिअरमध्ये देखील श्रेष्ठ पदावर आहेत. पहिला चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन आहे तैनात. झेलची संधी. चांगला झेल. चेंडूचा चांगला अंदाज. ओमकार बोरगे चेंडूचा चांगला जजमेंट. या सामन्यामध्ये दुसरा झेल पकडलाय. पहिल्या चेंडूवर अविनाश बोरगे गडी बाद केलाय. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व सदरक्षणाय खलनिग्रहणाय आज मात्र सामान्य जनतेची सेवा करत असतात. आज आपल्या जनतेच्या सेवा करत असताना जनतेचं रक्षण करत असताना आपल्या संघासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. आणि क्रिकेट आहे मित्रांनो गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या सन्मानासाठी खेळलं जात. त्यांचा देखील न्यू बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. संतोष पवार. पहिला चेंडू संतोष पवार यांनी पिक केलाय आणि आजच्या दिवसातील सगळ्यात लांब लॉंगेस्ट षटकार लॉंगेस्ट 6 ऑफ द डे संतोष पवार यांची पॉवर. 6 धावा षटकार. अगदी छपरावर मारला. छपरा तोडी षटकार. या 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 56 धावा. 56 रन्स ऑन बोर्ड. अविनाश बोरगे यांना मात्र आता या फलंदाजाचं उत्तर शोधावं लागेल. चला स्पीडअप करा प्लीज. 56 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. अद्याप 4 चेंडू शेष आहेत आणि या 4 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम चळव. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. इथे मात्र वेग पाहायला मिळतोय. अविनाश बोरगे काय वेगाने चेंडू हाताळला जातोय. खांद्याचा चांगला वापर. अगदी आज मात्र मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा फिटनेस पहा. त्यांना ओळख
त्यांच्या अगदी परिचयाची गरज नाही, त्यांचा फिटनेस सगळं काही सांगून जातोय. आज आपल्या गावासाठी खेळण्यासाठी दाखल झालेत झुंजार बोरगेवाडीसाठी. खेळ सर्वोत्तम करावा लागेल या मॅचमध्ये. वेग पाहायला मिळतो इथे, मात्र एक छोटी धाव हवी आहे. यष्टीरक्षण चांगलं झालंय, फेकी तर केली आहे आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, फलंदाज धावबाद. षटकार आल्यानंतर काय दोन वेगवान चेंडू हाताळले, ते तर्रार गोलंदाजी कशी असावी, एखादा वेगवान गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक तुम्हाला पाहायला मिळतंय. चला प्लीज नवीन फलंदाज फास्ट जा. वैभव पवार दाखल झालेत मैदानामध्ये. इन ॲट नंबर 8. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 56ला 5. 2 टू गो. षटकार आल्यानंतर मात्र दोन निर्धाव चेंडू हाताळलेत अविनाश बोरगे यांनी. 56ला 5. या दोन चेंडूवर कितपत मजल मारेल, 60-65 जर झाल्या तर मॅच रंगतदार होऊ शकते, कारण झुंजार बोरगेवाडी ते देखील चांगला खेळ केलाय त्यांनी आज. 60-65 होतील का या मॅचमध्ये. बॅकफुटला जाऊन शॉटआउट जॅक मिडॉन आहे. एकदा मात्र प्राप्त केला जाईल, दुहेरीचा प्रयत्न होईल, खराब क्षेत्ररक्षण, बॅकअप तर आहे, दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. ओमकार बोरगे चांगलं क्षेत्ररक्षण, पैकी चांगली केली आहे, बॅकअप इथे मात्र पाहायला मिळतोय. एक धाव क्रिकेटमध्ये महत्वाची असते, एक अतिरिक्त धाव गरज केली आहे. आता एक अतिरिक्त धाव तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये आठवेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले तब्बल 58 धावा. 1 टू गो. 58 रन्स ऑन बोर्ड. एक अतिरिक्त धाव देखील खर्च केले आणि स्ट्राईक देखील आली आहे फलंदाज गुरु पवार यांच्याकडे. आता शेवटच्या चेंडूवर गुरु नवनाथ पवार आहेत, माफ करा, नवनाथ पवार यांना स्ट्राईक हवी होती ती त्यांना मिळाली आहे. आता शेवटच्या चेंडूवर नवनाथ पवार यांचा मनसुबा असेल की मोठा फटका खेळायचा आहे मला, कारण शेवटच्या चेंडूवर जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल टीम जळव. शेवटच्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, दिशा खराब आहे, वाईट बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल गोलंदाज अविनाश बोरगे. दबाव पाहायला मिळतोय, दबाव आहे स्पष्टपणे जाणवतोय. एक धाव मात्र महत्वाचे, 59 धावा. 59 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. इथे देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न, लेफ्ट केलाय चेंडू, खराब दिशा. तुमच्या वेगापेक्षा तुमची दिशा महत्वाची असते आणि इथे सातत्याने चुकी करतायत अविनाश बोरगे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु दिशा तुमची महत्वाची आहे. टप्पा, लाईन आणि लेंथ या दोन एल महत्वाचे आहेत. शफल होऊन हवेत खेळलाय नवनाथ पवार यांना, यासाठी स्ट्राईक हवी होती. शेवटच्या चेंडूवर या डावाचा केलाय शेवट षटकाराने आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली तब्बल पहिल्या डावा अखेर 66 धावा आणि टॉप 3 मध्ये दाखल होण्यासाठी झुंजार बोरगेवाडीला करायचे आहेत 67 धावा. 67 रन्स टू विन टीम झुंजार बोरगेवाडी. चला प्लीज मी विनंती करेन टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट जळव, चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो प्लीज, कारण हवामान कधीही बदलू शकतं, जसं क्रिकेटचा खेळ बदलतो हवामान देखील बदलू शकतं. चला प्लीज. 67 धावांचं लक्ष आहे, फिल्डिंग लावून घ्या. 4 षटकांची मॅच आणि यानंतर एक प्रेक्षणीय मॅच देखील आहे, परंतु ही मॅच होणं खूप महत्त्वाचं आहे.
पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाखेर तब्बल 66 धावा धावफलकावरती नोंद केल्या टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली आणि 67 धावांचं लक्ष आहे झुंजार बोरगेवाडी. चला टीम झुंजार बोरगेवाडी आपले बॅटर पाठवा. टॉप 3 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसभरातील दुसरा संघ कोणता असेल हे ठरवणारी ही मॅच आहे. चला टीम झुंजार बोरगेवाडी प्लीज आपले बॅटर पाठवा. पाच वाजून 40 मिनिटांचा अवधी झालाय. चला प्लीज स्पीडअप करा. तुम्हाला 4 षटकांची मॅच 20 मिनिटं पुरेशी आहेत. आज क्रिकेटमध्ये विचार केला तर वेळेला खूप महत्त्व असतं. 67 धावांचं लक्ष आहे आणि या 67 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे पाहायचं आहे. 24 चेंडू 67 धावा. आमचे कॅमेरामॅन पहा अगदी क्षणचित्र टिपले जात आहेत आणि संपूर्ण हे क्रीडांगण दाखवलं जात आहे आणि खेळाडूचे हावभाव टिपले जात आहे. आणि हा पाहिजे आमचे पाटणचे ऋषभ पंत आहे ते गुरु पवार म्हणजे जळवचे ऋषभ पंत म्हणायला हरकत नाही आहे ज्या प्रकारे त्यांची. आणि हा पहा रिप्ले. आमचे कॅमेरामॅन देखील किती हुशार आहे जतीन. त्यांना माहीत आहे की कुठे काय घडतंय. IPL मध्ये जसे कॅमेरामॅन तत्पर असतात फक्त त्यांना सुंदरी दिसतात तसे आमचे कॅमेरामॅनला एक खेळाडू दिसत आहेत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. विकेटचं पतन होण्याची शक्यता आणि पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. मोठा विकेट. फलंदाज विशाल बॅक टू द डगआउट. निराश आहेत, नाराज आहेत, हताश आहेत कारण त्यांना माहीत आहे ही महत्त्वाची मॅच आहे आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी. कारण टॉप 3 मध्ये आपल्याला दाखल होण्याचं असेल. एक हा आकर्षक करंडक जर जिंकायचा असेल तर झेल पहा ज्या प्रकारे या मागे जात असताना झेल टिपलाय आणि हा झेल होता की टॉप 3 मध्ये दाखल होणारी मॅचचं तिकीट होतं. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. 23 चेंडूमध्ये आता 67 धावा करायच्या आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 ओमकार बोरगे. वेगाने चेंडू हाताळला जातोय. गती आहे, वेग आहे, प्रचंड पाहायला मिळतोय. डॉट बॉल. प्रत्येक चेंडू तुम्हाला या मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो आणि गोलंदाजीसाठी दाखल झाले आहेत धर्मा पवार. ज्या खेळाडूने सातारा प्रीमियर लीग गाजवली होती, ज्या खेळाडूने जळवचं नाव संपूर्ण राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये घेण्यामध्ये भाग पडला होता. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार. धावांचा श्री गणेशा झुंजार बोरगेवाडीसाठी चौकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला धर्मा पवार यांनी परंतु हाफ ट्रॅकर चेंडूवर चांगला प्रहार. बॅकफुट पंच एक क्रिकेटमधील चांगला फटका आणि त्या फटक्यावर मात्र 4 धावा प्राप्त केल्यात. पॉवर प्लेमध्ये धावा कशा कराव्या हे मात्र झुंजार बोरगेवाडी या टीमला चांगलं माहीत आहे. आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम संघ या आजच्या दिवसभरातील ज्यांनी या फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण सर्वोत्तम केले. परंतु दुसऱ्या बाजूला झुंजार बोरगेवाडीला झुंजार खेळ करावा लागेल. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू अगदी समोरच्या दिशेने खेळला जातोय. एकदा प्राप्त झाले द्वेचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान चेंडू सीमारेषा ओलांडत असताना 4 धावा. नाना चषक चौकार. 4 चेंडू अखेर 8 धावा. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव नव्हती. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 चौकार आले ओमकार बोरगे यांच्या बॅटमधून. 8 धावा धाव फलकावर. पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजावट आहे. एक्स्ट्रा कव्हर डीपला तैनात केला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट थर्ड बॅन शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फसलाय आणि आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय धर्मा पवार यांची खासियत आहे. स्लोअर 1 आणि इथे मात्र गडी बाद होईल. ओमकार बोरगे बॅक टू द डगआउट. का मला सातारा प्रीमियर लीग मध्ये
माझी निवड झाली होती का मी सातारा प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्तम खेळ केला होता ही खासियत आहे. 2 चौकार आले आणि त्यानंतर मात्र गतीमध्ये परिवर्तन. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये प्रत्येक गोलंदाजाचा हा स्टॉक बॉल असतो. ओमकार बोरगे झेलबाद. 5 चेंडू अखेर 8-2 अशी खराब स्थिती. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 दाखल झाले राहुल बोरगे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. आयोजकांची प्रचंड मेहनत. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालंय. या सर्वोत्तम डोंबिवली नगरीमध्ये या अद्भुत मैदानामध्ये स्पर्धा खेळण्याचं. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. जास्त सफल झाले होते. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल षटकाची होते सांगता. टीमची धावसंख्या धावफलकावर 8-2. आता 18 चेंडूमध्ये करायचे तब्बल धावा 59. 18 चेंडू 59 धावा म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडूवर आक्रमण करावा लागेल. 18 चेंडूमध्ये तुम्हाला फक्त 10 चेंडू बाहेर मारायचे. सोपं आहे. म्हणजे 18 मध्ये तुम्हाला 10 कोणते मारायचे ते तुम्हाला निवडायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर टीम सळव या मॅचमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहायचं. आज ज्या प्रकारच्या क्रिकेट बदललं आहे, ज्या प्रकारच्या बॅट्स आहेत, ज्या प्रकारचे चेंडू आहेत, ज्या प्रकारच्या खेळपट्टी आहेत, म्हणजे 10 षटकार मारणं कठीण नाही आहे मी म्हणेन. झुंजार बोरगेवाडीला षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. बॉलर नेम शांती. शांती आलेत षटक क्रमांक 2 साठी. चला प्लीज स्पीडअप करा. टीम जळव. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण यानंतर एक प्रेक्षणीय मॅच देखील आहे. सगळ्यांना खेळण्याची संधी मिळेल. ज्यांना खेळायचं त्यांनी वॉर्मअप करा या मॅचमध्ये. परंतु टॉप 3 मध्ये कोण दाखल होईल यावर खूप सारं लक्ष असेल, कारण हे गावचं क्रिकेट आहे मित्रांनो. हे गावाच्या नावासाठी खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेट आहे. आज संपूर्ण ग्रामस्थ या मॅचवर नजर लावून असतील, कारण नाना चषकाचा थरार आहे. वेगाने चेंडू हाताळला जातोय. शांती शॉर्ट रनअप, परंतु खांद्याचा चांगला वापर. काय गोलंदाजी केली शांती यांनी. पहा एवढ्या कमी रनअप वरून तुम्ही ज्यावेळेला खांद्याचा वापर करणं खूप महत्त्वाचं असतं आणि चांगला वापर करत असताना. हा देखील बुंद्या टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव आली नाहीये. टीम झुंजार बोरगेवाडी धावा कराव्या लागतील. बॅटिंगचा गिअर आता शिफ्ट करावा लागेल. जशी गाडी हायवेला जाते आणि आपण गाडीचा गिअर शिफ्ट करतो तसं तुम्हाला आता बॅटिंगचा गिअर शिफ्ट करावा लागेल. अन्यथा या स्पर्धेची तुम्हाला पुन्हा 12 महिने वाट पाहावी लागेल, कारण तब्बल 1 लाख रुपये धनराशी. जर तुम्हाला त्या टॉप 3 मध्ये दाखल व्हायचं असेल तर ही मॅच जिंकावी लागेल. झुंजार बोरगेवाडी विपक्ष जळव ज्योतिबा फॅमिली. हा देखील चेंडू शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न. सॅम आहे त्यांच्या डोक्यावरून चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. गुरु सांगतात की तू पुढे जाऊन प्रयत्न करायला हवा होता. मी मागे होतो बॅकअपला, परंतु सॅम यांचा चेंडूचा अंदाज चुकला. 4 धावा आल्यात. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. पहा रिप्ले ज्या प्रकारे टीम विकेटचा फटका. उलटा पुलटा चेंडू जाईल थर्डमॅनला. सीमारेषा पार. क्रिकेटमधील एक अनोखा विस्मयकारक फटका. चौकार. सोळा धावा धावफलकावर. 16 रन्स ऑन बोर्ड. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय. अद्याप 4. सलग तिसरा चौकार येईल का. फलंदाजी करत असताना अविनाश बोरगे यांच्या बॅटमधून. अविनाश बोरगे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व, आणि आज मात्र ज्या प्रकारे आपल्या संघासाठी खेळ करायचा आहे. चेंडू द्या प्लीज आयोजन कमिटी. फलंदाजी गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण. आणि आज संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये विचार केला तर विविध तालुक्यातील विविध संघटनेतील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले काही मातबर खेळाडू आहेत. म्हणजे त्यामध्ये खूप सारे खेळाडूंची नावं निश्चितच आपण घेऊया, कारण आज हा राजधानी सातारा जिल्हा म्हणून सैनिकांचा जिल्हा ओळख आहे, परंतु खेळाडू देखील कमी नाही आहेत. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न यष्टकावर आहे तैनात. एक चिक्की सिंगल प्राप्त होईल. 1 धाव मात्र प्राप्त केली जाते. फलंदाज अविनाश बोरगे.
आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा खेळ देखील मात्र चांगला राहिलाय. जेलची संधी अगदी कॅच इज द कॉल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर पंचांचा इशारा, 4 धावा, चौकार. वाईट तिसऱ्या पंचांची मात्र आता मदत घेतली जाते आणि या ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय योग्य आहे, 4 धावा, चौकार. ऑनफिल्ड अंपायर देखील ते सांगत असताना मात्र 2 चेंडू 2 षटका अखेर 21 धावा धाव फलकावर. जोपर्यंत अविनाश बोरगे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत या मॅचमध्ये काही घडू शकतं. 21 धावा. तर 12 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी तब्बल झुंजार बोरगेवाडीला. या मॅचमध्ये 12 चेंडू 21 झालेत. बारा चेंडूमध्ये आता 46 धावांची गरज. 23ची सरासरी, 23च्या धावगतीने धावा करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 4 षटकार ठोकायचे आहेत. 8 षटकारांची आवश्यकता आहे झुंजार बोरगेवाडीला. आता षटकारांची परिभाषा बोलावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला टीम जळव या मॅचमध्ये एका मजबूत, एका जबरदस्त परिस्थितीमध्ये दाखल झाल्या. पहिला चेंडू वाढवा, बॅटने खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. नवनाथ पवार षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत. या खेळाडून देखील आजचा दिवस अष्टपैलू खेळाच्या जोरावर गाजवलाय आणि त्यांच्या समोर आहेत अविनाश बोरगे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. डी पॉइंट आहे त्यांना. झेलचा प्रयत्न चांगला केला परंतु प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मेल अविनाश बोरगे यांना आम्ही चौकार. आता चौकाराने या तुम्ही या पराभव मात्र टाळू शकता. षटकारांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके जर आले या षटकामध्ये तर तुम्ही मॅचमध्ये येऊ शकता. अन्यथा मात्र विजय आवाक्या बाहेर जाऊ शकतो का, हा प्रश्न मात्र आता प्रेक्षकांना पडला असेल. अविनाश बोरगे, मोठ्या फटक्यांची गरज आहे टीमला झुंजार बोरगेवाडीला. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करत असताना एनबी नवनाथ पवार, एक वेगवान गोलंदाज. पहिलं षटक हाताळलं दत्ता धर्मा पवार, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर सँती, त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. आता अविनाश बोरगे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. अविनाश बोरगे, ताकद, टायमिंग, नसाकत, चेंडू सीमारेषा पार. आणि पहा आमच्या आयोजन कमिटी यांनी झेल टिपलाय. मोठा कॅच. अध्यक्ष रामदादा, आधी कॅचसाठी देखील पारितोषिक पाहिजे होतं. काय झेल टिपला. 5 स्टेजवरती होते, धावत गेले आणि झेल टिपला, ही खासियत आहे. आणि 100 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला जीपे केलं जाईल, ते तपासून घ्या. काय झेल टिपलाय अविनाश बोरगे यांनी. वॉट क्लासिकल हिट. ते वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे धर्मा पवार, अप्रतिम यष्टी रक्षण, व्हाईट बॉल. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. जणू काही इथे मात्र ज्या प्रकारे हा यष्टी रक्षणाचा नमुना पेश केलाय, निश्चितच 4 धावा वाचवल्यात. पहा रिप्ले तुमच्या समोर. झेप घेतली आणि या चांगला ॲथलेटिक, चांगला लवचिकता पाहायला मिळाले. स्लॉग स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न, जास्तीचे शफल झाले होते परंतु दिशा खराब आहे. त्याला 2 व्हाईट बॉल आलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. मॅच अजून संपली नाहीये. 3 चेंडू अखेर 33ला 2. धावा धावफलकावर 33ला 2 टीमची परिस्थिती. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका खेळाय सॅम आहेत. सॅमने प्रयत्न चांगले केलेत. निश्चितच 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. ही खासियत आहे टीम जळवची, कारण फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये या संघाने चांगला खेळ केलाय. 2 धावा जोडल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 35 धावा.
2 गो. आठ चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. 2 षटकार जर इथून आले. पहिला तर आलाय फलंदाज अविनाश बोरगे. सांगत असताना मॅच अजून संपली नाहीये, कारण मी खेळपट्टीवर आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन जाणार. एक दमदार स्ट्रोक, लाजवाब षटकार. 7 चेंडूमध्ये आता करायचे 26 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले व्यक्तिमत्व अविनाश बोरगे, टीम झुंजार बोरगे वाढीसाठी खेळ करतायत. 7 चेंडूमध्ये आता 26 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. एक चित्तथरारक सामना पाहायला मिळतोय. आक्रमण केला नवनाथ पवार यांच्यावर, कारण मी उल्लेख मगाशी देखील केला अविनाश बोरगे जोपर्यंत आहेत मॅच खुली असेल. मॅच संपली नाही अजून. शेवटचा चेंडू वेगवान हाताळला जातोय. स्वतःवर नाराज आहेत अविनाश बोरगे आणि ते मात्र नवनाथ पवार यांनी केलंय. पुनरागमन षटकाची होते. सांगता 6 चेंडू आता विजयासाठी धावांची आवश्यकता आहे तब्बल 26. 6 चेंडू 26 धावा म्हणजे 4 षटकारांची गरज आहे. सहा चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पहिल्या 3 चेंडूवर मात्र निकाल स्पष्ट होईल. चला प्लीज स्पीडअप करा, कारण यानंतर प्रेक्षणीय सामना आहे. चला दोन्ही टीम स्पीडअप करा प्लीज. फिल्डिंग लावून घ्या. सहा चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे म्हणजे 4 षटकार. आता मात्र तुम्हाला रिंकू सिंग यांचा खेळ आठवावा लागेल. आता या मॅच मध्ये टीम झुंजार बोरगेवाडीसाठी बोरगेवाडीचा रिंकू सिंग एखादा होईल का, कारण 4 षटकारांची तर गरज आहे. अथवा 3 षटकार आणि 3 चौकार मारावे लागतील. सोपं नाही आहे आणि कठीण देखील नाही आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. क्रिकेटमध्ये शक्य म्हणजे सर्व काही असतं. चला प्लीज स्पीडअप करा. 6 चेंडू 26 धावा. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजीसाठी दाखल झालेत वैभव पवार. अंतिम षटकासाठी 6 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत अविनाश बोरगे, स्ट्राईकवर आहेत बॅटर. पहिला चेंडू हुक केलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवर इथे मात्र विजयाला समीप घेऊन जाणार येतोय चौकार. 5 चेंडूमध्ये आता 22 धावांची आवश्यकता आहे. चौकार षटकारांची गरज आहे. असेच फटके खेळावे लागतील. अविनाश बोरगे यांना स्ट्राईक वरती आणावं लागेल आणि ते तुम्ही कोणत्या चेंडूवर करू शकता, कारण जास्तीत जास्त अविनाश बोरगे यांच्याकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. आणि टीम जळव संघ अविनाश बोरगे यांना नॉन स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न करेल. ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. अप्रतिम सामना. फ्रंटफुटला येऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मागे धावतो. एकदा प्राप्त केली जाईल. दोहीचा प्रयत्न इथे देखील झालाय. 2 धावा प्राप्त केल्या. 13चा प्रयत्न होईल का. 3री धाव इथे मात्र प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी यष्ट्यांच्या दिशेने केली जाते. 3 धावा आल्यात म्हणजे इथे धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 4 चेंडूमध्ये आता 19 धावांची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. आता एक मोठा फटका अथवा एक चांगला चेंडू या मॅचचं गणित बदलवू शकतो. अविनाश बोरगे यांना या प्रत्येक चेंडूवर आक्रमण करायचं. या 2 चेंडूवर निकाल स्पष्ट होईल. 4-19 ची मॅच. 4 चेंडूमध्ये आता 19 धावा करायच्या आहेत. पहिल्या दिवसाचा हा टॉप 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल हे ठरवणार आपण मॅच पाहतोय. व्हॉट अ मॅच. मेहनत, जिद्द, चिकाटी, परिश्रम, आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. अविनाश बोरगे यांच्याकडे क्षमता आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे तैनात आणि ज्या विकेटची आवश्यकता होती अविनाश बोरगे यांच्या विकेटचं पतन आणि सामना आता खुला झालाय. 3 चेंडू 19 ची गरज. झुंजार बोरगेवाडीचा शेवटचा आशेचा किरण इथे मात्र मावळलाय.
परंतु खेळ काय केला अविनाश बोरगे, मुंबई पोलीस झुंजार खेळ केला आणि प्रेक्षकांची मात्र इथे मन जिंकलेत. तीन चेंडू 19 धावांची आवश्यकता. इथून एखादा अवांतर चेंडू आला, 3 चेंडूवर 3 षटकार आले तर सामना मात्र इथून देखील फिरला जाऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काही होईल असा नियम नाहीये. 3 चेंडू 19 धावा. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. गोलंदाजी करत असताना वैभव पवार यांना एक चांगला चेंडू, एक मोठा फटका. फ्रंट फुटला येऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. सामन्याची आता औपचारिकता शिल्लक आहे. 2 चेंडूमध्ये आता 18 धावांची आवश्यकता. टॉप 3 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ कोणता असेल हे मात्र 2 चेंडू अखेर आपल्याला चित्र स्पष्ट होईल. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव विजयाच्या दिशेने टॉप 3 च्या दिशेने वाटचाल करते का हे पाहायचंय. पाचव्या चेंडूवर मोठा फटका आलाय. जरूर उशिरा आलाय परंतु आलाय. षटकार पराभवातील अंतर कमी करणारा येतोय. एक धमाकेदार षटकार. एक चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहा क्रिकेटमध्ये किती तुमचं कॅल्क्युलेशन महत्वाचं असतं. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कॅल्क्युलेशन, सी फॉर कॉन्फिडन्स. एक चेंडू 12ची गरज. इथून जर चमत्कार होईल का? क्रिकेटमध्ये चमत्कार होतात, आपण सातत्याने पाहिलं. 1 मध्ये 12 होऊ शकतात. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. शेवटच्या चेंडूवर 1 मध्ये 12 करायचे होते. झेलचा प्रयत्न चांगला, झेल देखील टिपलाय आणि टॉप 3 मध्ये दाखल होणाऱ्या सामन्याचं तिकीट देखील प्राप्त केले. अभिनंदन टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव, ज्योतिबा फॅमिली, 8 लाख झुंजार बोरगेवाडी. आणि आजच्या दिवसभरामध्ये मात्र दुसरा संघ ठरतोय टॉप 3 मध्ये दाखल होणारा ज्योतिर्लिंग